चंदन 2 दिवस फक्त सोडून आहे कुठे त्यापेक्षा वेगळं तुमच्याकडे काय आहे का? नाशिकमध्ये उद्या शिबिर जे सुरू होते सकाळी त्याची तयारी पूर्ण झालेली आहे. आज संध्याकाळी नाशिक शहरातून आपली एक बाईक रॅली निघते. विलास आज संध्याकाळी आपण शिवसेनेची एक वातावरण निर्माण पूर्वतयारी साधारण एक महत्त्वाच्या रस्त्यावरून एक बाईक रॅली निघेल. मशाली भगवे झेंडे आणि उद्या सकाळी 9:30 वाजता शिबिराला सुरुवात. आदित्य ठाकरे आज रात्रीच येत आहेत आणि माननीय उद्धव ठाकरे उद्या दुपारपर्यंत पोहोचतील. बाकी सगळे आज संध्याकाळपासून जे आमचे प्रमुख वक्ते पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आज संध्याकाळी यायला सुरुवात होईल. माझं आपल्या सगळ्यांना आमंत्रण आहे. आपल्या सहकार्याशिवाय शिबिरातले आमचे महनीय विचार हे महाराष्ट्रात पोचणार नाहीत. बोला. आम्ही एक प्रयोग करतो नेहमी की आज बाळासाहेब जर आपल्यामध्ये हयात असते तर त्यांनी एखाद्या विषयावरती काय भाष्य केलं असतं. आम्ही हा प्रयोग मुंबईतल्या शिबिरात केला आणि तो फार लोकांपर्यंत अपील झाला. नाशिकलाही हा प्रयोग करण्याचं आमचं काम चालू आहे. त्याच्यावर की त्याला तांत्रिक फार बाबी असतात. AI वगैरे असं म्हणत नाही मी. AI फार पुढली गोष्ट आहे आणि AIचा कृत्रिमपणा लोकांना लगेच कळतो. त्यामुळे पाहू उद्या किती त्याला आम्हाला आम्ही यशस्वी होतोय ते. बीड सायबर पोलीसमध्ये निलंबित पोलीस उपनिरीक्षक कासले यांनी आरोप केला की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी गुप्त बैठक माझ्याबरोबर घेऊन वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्याचा प्लॅन आखला होता. त्यांनी आरोप केला. त्यांचं असंही म्हणणं की त्या संदर्भातली मी पोलीस डायरीमध्ये नोंद केलेली आहे. ते जे निलंबित अधिकारी आहेत त्यांचं असंही स्टेटमेंट आहे की हे जे तुम्ही सांगताय की मला एन्काउंटर करण्याच्या सूचना होत्या म्हणजे फेक एन्काउंटर्स या महाराष्ट्रात अलीकडच्या काळात किंवा देशात घडलेल्या आहेत त्याला पुष्टी देणारं हे विधान आहे. पण याची चौकशी होणं गरजेचं आहे. आणि जर हे निलंबित अधिकारी सांगत असतील की मी अशा प्रकारची नोंद अमुक अमुक पोलीस स्टेशनच्या डायरीत केलेली आहे तर ते अधिक गंभीर आहे. जर अशा प्रकारची नोंद पोलीस डायरीत केली असेल तर त्याच्यावरती तेव्हाच ॲक्शन का झाली नाही. म्हणजे वाल्मिक कराड असतील किंवा धनंजय मुंडे असतील या सगळ्यांचे म्हणजे वाल्मिक कराडचं काम संपल्यावर त्याला मारायचं असं एक प्लॅन दिसत आहे मला. आणि ते कोण ह्याच्या मागे होते हे लोकांसमोर यायला पाहिजे. लाडक्या बहिणींचे जे 1500 रुपये ते बंद करून आता 500 रुपये देणार आहे. नमो शेतकरी निधी म्हणून जो एक नवीन कार्यक्रम आहे त्या अंतर्गत फक्त 500 रुपये दिले जाणार आहेत. 8 लाख महिलांना अशा पद्धतीने हे पैसे दिले जाणार. त्याच्यावरती आता लाडक्या बहिणींनीच प्रश्न विचारले पाहिजेत. ज्या लाडक्या बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता 500 वरती आलेली आहे. उद्या ती 0 वरती येईल. या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठ्या वल्गना कराव्यात आवाणावा. पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही. याचं कारण गेल्या 3.5 वर्षामध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली. पूर्णपणे बेशिस्त, आर्थिक बेशिस्त आणि आर्थिक अराजक अशा या खाईमध्ये हे राज्य सापडलेलं आहे. मिस्टर अजित पवार हे जरी
बोलत नसले तरी त्यांना सुद्धा त्या चिंतेने ग्रासलेलं आहे. अमित शहा यांच्याकडे तक्रार केली. कोणी केली? एकनाथ शिंदे यांनी, की अजित पवार आमच्या फायली आणि आम्हाला निधी दे, आमच्या फायली मंजूर करत नाहीत आणि आम्हाला निधी देत नाहीत. आम्हाला म्हणजे कोणाला? आम्हाला निधी देत नाहीत म्हणजे कोणाला? हा प्रश्न आमच्यासारख्यांना पडतो. म्हणजे तुमचे जे 5-25 आमदार आहेत गद्दार, ते फक्त निधी आणि पैशाच्या ताकदीवर तुमच्याबरोबर राहिले. त्यांना या राज्याची तिजोरी लुटण्याचा परवानगी तुम्हाला हवी आहे का? अमित शहाने याच्यावरती एकनाथ शिंदेला काय उत्तर दिलं हे माझ्याकडे आहे. काय म्हणाले ते जर लोकांसमोर आलं तर मला असं वाटतं की या राज्याचं चित्र स्पष्ट होईल. काय म्हणाले? की जेव्हा अशा प्रकारे आम्हालाच निधी मिळत नाही, आम्हाला निधी मिळत नाही, हे जेव्हा त्यांनी टुमणं लावलं तेव्हा अमित शहाने जे दिलेलं उत्तर आहे ते फार महत्त्वाचं आहे. घेऊ ना सांगू. मी यापूर्वी सुद्धा त्या दोघांमधला जो संवाद होता तुम्ही पाहिला असेल. पुण्यात पहाटे झालं, तुम्ही दिलेलं आणि तो तसाच्या तसा खरा ठरला, त्याच्याकडून इन्कार केला नाही. तुम्हाला सांगतो कोण? मग अमित शहा सांगतात की एकनाथ शिंदे सोर्स दोघांमधलं बोलणं तुम्हाला नेमकं सांगतो कोण? माझं नाव संजय राऊत आहे आणि हा संजय महाभारतात सुद्धा होता, जो सगळं चित्र डोळ्यात आणि कानात साठवून. तर आम्हाला सुद्धा, आमचे सुद्धा लोक आहेत ना, आणि ते महत्त्वाचेच लोक आहेत आणि ते उत्तर फार इंटरेस्टिंग आहे. तुम्ही ते ट्विट केलं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर ट्विट केलंय काल 3 नंबर शिंदेला दिलाय. एक कार्टून आहे ना ते. लोक आपापल्या पद्धतीने आपल्या भूमिका मांडत असतात. एका व्यंगचित्रकाराने ती भूमिका मांडली तीच माझ्या मनामध्ये होती. बोला. तर तुम्ही अमित शहानी दिलेलं उत्तर आहे किंवा अमित शहानी जी त्यांची समजूत काढलेली आहे त्यांच्या पद्धतीनं, तर तुम्ही पत्रकार म्हणून ते माहिती घ्यायचा प्रयत्न करा किंवा एक दिवस तुम्हाला भाजपच्या गोटातूनच समजेल. आणि चंद्रकांत खैरे यांच्यात वाद विकोपाला गेला असं वृत्तपत्रामध्ये मी वाचलं. उद्या हे दोन्ही प्रमुख आमचे सहकारी नाशिकमध्ये उद्या पोहोचतात आणि माननीय उद्धव साहेब सुद्धा येत आहेत. तिथेच ते कंप्लेंट करणार आहे चंद्रकांत खैरे? नाही, मला माहीत नाही. काल माझं चंद्रकांत खैरेंशी चर्चा झाली. त्यांचं मला फोन होता नाशिकला येण्यासंदर्भात आणि त्यांनी काही गोष्टी माझ्या कानावर घातल्या आणि त्यांनी उद्धवजींच्या कानावर घातल्या. पण उद्या आता असं की या पक्षांतर्गत काही जर गोष्टी असतील आणि त्या वृत्तपत्रातून दिसत आहेत तर आम्ही, आमचे पक्षप्रमुख जे आहेत ते सक्षम आहेत. पण याचमुळे लोकसभेला फटका बसला. कालचा सामना जो त्याच्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी टीका केली तुमच्यावरती की संजय राऊतांचं किंवा सामन्यातलं सध्याचं जे ठिकाण आहे ते उद्धव ठाकरेंना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा डाव आहे का? आजचा पण त्यांनी अग्रलेख वाचायला पाहिजे. त्यांनी कालचा ते अजून ते 72 तास मागे आहेत जीवनात त्यांच्या. त्यांनी आजचा अग्रलेख वाचायला पाहिजे. खरं म्हणजे कालचा अग्रलेख तर महात्मा फुल्यांवरती होता, आपण पाहिला असेल. आता महात्मा फुल्यांविषयी बावनकुळ्यांना एवढी पिढी का असावी डोक्यात? महात्मा फुल्यांचा विचार मी सामनामध्ये मांडलेला आहे आणि महात्मा फुले यांचा जो चित्रपट सेन्सॉरनं अडवून ठेवलेला आहे कारण नसताना, या महाराष्ट्रात फुल्यांचा विचार जर अडवून ठेवला जात असेल तर नक्कीच आम्ही फडणवीसांना प्रश्न विचारणार. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. फुले, आंबेडकर, शाहू यांच्या विचारांवर जर तुम्ही बंदी आणत असाल, मी वारंवार ते सांगतो, फुले, शाहू, आंबेडकर हा जो महाराष्ट्र पुरोगामी म्हणून म्हणतो तो फुले, शाहू आणि आंबेडकर, डॉक्टर आंबेडकर ह्यांच्यामुळेच आपण महाराष्ट्राला एक प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणतो ना. आणि तोच फुले साहेबांचा विचार म्हणजे महात्मा फुल्यांचा विचार काही अतरंग लोक या समाजातले रस्त्यावरती येऊन फुल्यांच्या विचारांवर चिकलफेक करत असतील आत्तासुद्धा, तर तुम्हाला फुल्यांचं नाव घ्यायचा अधिकार नाही. आणि या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आहेत. कुठल्या तरी एका ब्राह्मण संघटनेनं विरोध करून काही गोंधळ निर्माण केलेला आहे. फडणवीसांना स्वतः ब्राह्मण असल्याचा गर्व असतो, नेहमी सांगतात, होय मी ब्राह्मण असल्याचा मला गर्व आहे आणि ब्राह्मण समाज त्यांच्या ऐकण्यातला आहे. मी सगळ्या ब्राह्मणांविषयी म्हणत नाही आहे, काही संघटना आहेत. फडणवीसांनी त्यांना तंबी द्यायला पाहिजे.
इतर समाजाला देतात ना, तर बी द्यायला पाहिजे. फुलांचा विचार कुठे अडत आहे? तुमचं जर काय म्हणणं असेल तुम्ही वेगळा सिनेमा काढा, आम्ही त्याला विरोध करणार नाही. तुम्ही वेगळा सिनेमा काढा, आमचं कोणाविषयी म्हणणं नाही. पण महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांचे विचार या महाराष्ट्राच्या मातीत मनात रुजलेले आहेत देशामध्ये. म्हणून आम्हाला सन्मान आणि मान आहे, प्रतिष्ठा अजूनही. ती मोदींच्या विचारामुळे नाही किंवा संघाच्या विचारामुळे नाही आहे, ती फुले शाहू आंबेडकरांच्या विचारामुळे हा महाराष्ट्र मोठा झालेला आहे. तर हे फडणवीसांनाच आम्ही प्रश्न विचारला आहे. म्हणून हा जो वाद आहे महाराष्ट्रात, तो मी असं मानतो की फुले विरुद्ध फडणवीस आहे. साहेब, सिंधुदुर्गमध्ये एक घटना घडलेली आहे की वैभव नाईकांनी ही वाल्मिकी कराडच्या बीडच्या घटनेपेक्षाही संतोष देशमुखपेक्षाही भयंकर आहे. तुम्ही ते पहा. आम्ही त्याच्यावरती उद्या चर्चा करणार आहोत माननीय उद्धव साहेबांशी, आणि कदाचित आम्हाला सगळ्यांना कोकणात त्यासाठी दौरा करावा लागेल. त्याच पद्धतीनं एक निर्घृण खून झालेला आहे आणि त्याच्या संदर्भात एक तासाभरात माझ्याकडे माहिती येते. सत्ताधारी आमदारांनी यांचा त्यांच्यावरती दबाव होता असं देखील वैभव नाईकांनी म्हटले. बघा, वैभव नाईक हे तिथे 10 वर्ष आमदार होते आणि त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जो दहशतवाद आहे, खुनाखुनी आहे, त्या खुनाखुनीशी आणि हिंसाचाराशी वैभव नाईक सातत्यानं संघर्ष आणि लढा देत आहे. आतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये 27 खून झालेले आहेत. त्याच्यामध्ये 9 खुनी आमच्या शिवसैनिकांचे आहेत, अत्यंत निर्घृणपणे मारलेले आहेत. आणि आजही अशा प्रकारचं हत्याकांड त्या जिल्ह्यात सुरू आहे. आणि ह्यांचा आका कोण आहे याच्याविषयी वैभव नाईकांनी काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे. नागपूरमध्ये शिक्षण घोटाळा झालाय. हा, पुढे साहेब, तुम्हाला सत्तेमध्ये जायचं आहे असं चंद्रकांत पाटील. आम्हाला सत्तेमध्ये ह्यांच्याबरोबर अजिबात जायचं नाही, हम्म. बरं का. हे जे कोण आहेत म्हणताय ना, चंद्रकांत दादा. चंद्रकांत दादा, तुम्ही तुमच्या खुर्च्यात टिकवा. बघा, तुम्ही कसे जिंकून आलेला आहात. हो. ही मोदींची बहीण जी आहे तुळशीबाई, तिला विचारा. हम्म. कमळाबाईंना तुळशीबाईशी चर्चा करावी, तुळशी गॅबार्डशी. तिने परवा सांगितलंय ना मोदी कसे जिंकून आले ते. EVM हॅक करून, EVM हायजॅक करून आणि EVMच्या माध्यमातून निकाल फिरवून, जिथे EVMचं पद्धतीने निवडणूक होते तिथे हे लोक या पद्धतीने जिंकून आले. यांना कोणीही मतदान केलेलं नाही. चंद्रकांत पाटलांना तर अजिबात नाही. बरोबर आहे. EVM हॅक करून, हायजॅक करून आणि EVMच्या माध्यमातून निकाल फिरवून मतदार यादीत घोटाळेकृत जिंकून आलेल्या माणसांनी दुसऱ्यांकडे बोट दाखवू नये. पण तुम्ही सध्याच्या सत्ताधारी पक्षासोबत जर नाही गेलात तर महापालिकेला मुंबईत देखील तुम्हाला उमेदवार ते आमचं आम्ही पाहू ना. आमच्याकडे उमेदवार तरी आहेत, तुमच्याकडे ते तरी आहे का? तुमच्याकडे फक्त EVM आहे ना, बाकी काय आहे? तुमच्याकडे फक्त EVM आणि पैसा आहे. आणि जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत ही तुमच्या आसपासची भूतं तुमच्या भोवती नाचत राहतील. महाराष्ट्रातल्या 580 अपात्र शिक्षकांच्या भरती काय ते रद्द होणार. मग याच्यावरती मी काय बोलू, आम्ही काय बोलू? शिक्षक येतील रस्त्यावर, त्यांनीच त्यांना मतदान केलं असेल असं म्हणतात ना. आम्हाला शिक्षकांनी मतदान केलं आहे, आम्हाला बहिणींनी मतदान केलं आहे, आम्हाला शेतकऱ्यांनी मतदान केलं आहे आणि त्यांचं आता गळे कापण्याचं काम सुरू आहे. चला, थँक्यू. मुंबईमध्ये आज शिवसेनेची आंदोलनं होणार आहेत, पाणी आणि रस्त्याच्या होय समस्या. होय. आणि राज्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. खरं म्हणजे आम्ही मुंबईमध्ये आंदोलनं विभागवार सुरू केलेली आहेत आणि महापालिकेच्या कार्यालयावरती हंडे मोर्चे जाणार आहे, रिकामे हंडे. देशाच्या राजधानीमध्ये पाण्याची जी तीव्र टंचाई आहे, टँकरने पाणी द्यावं लागतं. हे मुंबईमध्ये आतापर्यंत ही वेळ कधी आली नव्हती, कारण महापालिका अस्तित्वात नाही. निर्णय घ्या. 3.5 वर्षापासून महापालिका 14 महानगरपालिका, त्यात नाशिकसुद्धा आहे, अस्तित्वात नाहीत का? तुम्ही हे सगळे प्रश्न महापालिकेच्या माध्यमातून सोडवायचे असतात. नियोजन नाही, शिस्त नाही आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हातामध्ये महापालिकांचा 14 महानगरपालिकांचा कारभार आहे आणि त्या प्रशासनाच्या माध्यमातून महानगरपालिका आणि त्या शहरांची प्रचंड लूट सुरू आहे. नागरी सुविधांच्या नावानं बोंब आहे. त्यात पाण्याचा प्रश्न आहे. नाशिकला पाण्याचा प्रश्न आहे मोठ्या प्रमाणात. आता इथं सुद्धा मला वाटतं पाणी पुरवण्याचं ठेकेदारी म्हणजे खाजगीकरणच सुरू आहे, होणार आहे.
हे काहीतरी याच्यामध्ये डाव दिसतो. कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करायची आणि ही अख्ख्या राज्यभरात टँकर असेल टँकर माफियांना मदत करायची आणि पाणी वाटपसुद्धा हे आपल्या आपल्या लोकांना ठेकेदारी पद्धतीने द्यायचं, ही अत्यंत गंभीर समस्या आहे. त्याच्यामुळे शिवसेनेनं मुंबईतून हा पाण्याचा आक्रोश मोर्चा सुरू केला. सर सिंधुदुर्ग मामले में आपकी हिंदी की बात है. बोले. तो सिंधुदुर्ग में जो हत्या हुई है उसको लेकर शिवसेना वैभव नाईक ने जो प्रतिक्रिया दी है, तो क्या पार्टी वैभव नाईक के साथ है? ऐसा शंका आपके मन में क्यों आती है? वैभव नाईक हमारे पार्टी के वहाँ के नेता हैं. हाँ, 10 साल MLA रहे थे, इस बार दुर्भाग्यवश चुनाव हार गए, लेकिन वैभव नाईक के घर में ही एक हत्या हुई है. वैभव नाईक के जो ये थे, चाचा थे श्रीधर नाईक, उनको भी यही लोगों ने मारा है. जब वो कांग्रेस के वहाँ के प्रेसिडेंट थे श्रीधर नाईक. अब तक वहाँ 27 मर्डर हुए हैं सिंधुदुर्ग 25 साल में, और एक भी मर्डर की मिस्ट्री ये खोल नहीं पा रहे. अब वापस ये हत्याएं शुरू हो गई है, और ये सब जो है ये खंडनी, फिरौती और राजनीतिक हत्याएं है. जिस प्रकार से बीड़ में हत्याएं हो रही थी, उसी तरह से सिंधुदुर्ग में हत्या हो रही. ये सवाल मेरा है गृह मंत्री देवेंद्र फडणवीस से कि आप क्या करते हो? ये जो लोग हैं हमारे महाराष्ट्र के, उनकी तरफ से भर सड़क पर खुलेआम हत्या हो रही है, और आप सिर्फ राजनीति करते हो. कौन है उसके पीछे? बीड़ का तो सबको पता चला कि आका कौन है. सिंधुदुर्ग जिले में जिस प्रकार से हत्या का ये सिलसिला चल रहा है, उसके पीछे कौन सी राजनीतिक शक्ति है, और आपके कैबिनेट में उसका आका बैठा है. आपके कैबिनेट में उसका आका बैठा है. आप क्या करेंगे मुझे बताइए. अजित पवार ने तो उनका एक आका था, उसको तो निकाल दिया कैबिनेट से आपने, तो उनको भी निकालिए. साहेब, रॉबर्ट वड्रा यांना ईडीची नोटीस मिळाली, महत्त्वाचा विषय आहे. नेमकं रॉबर्ट वड्रा यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे. याच्यापूर्वी देखील अनेकांना अशा पद्धतीच्या नोटीस आहे. बघा, रॉबर्ट वड्रा असतील, सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, आम्ही सगळे असू विरोधी पक्षातले लोक, आम्हालाच नोटीस आहेत. याचा अर्थ भाजपच्या पायाखालची वाळू पुन्हा सरकायला लागली. पुन्हा एकदा त्यांची हवा टाईट झाली, एवढंच मी सांगतो. साहेब, नाशिकची जिल्हा बँक विक्रीस काढण्याचं